कारंजा लाड येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या मातोश्री नगर येथील भास्करराव देशमुख यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। सविस्तर वृत्त असे की घराच्या वरील मजल्यावर आगीचे थैमान चालू होते, मात्र घरात राहणारे खाली आल्यामुळे वर आग लागल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही। शेजारी राहणारे वीरेंद्र चारथळ हे आपल्या घराच्या बाहेर निघाल्यावर अचानक त्यांना काचेची खिडकी फुटल्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या देशमुख यांच्या घराच्या वर पाहिले असता आग लागल्याचे लक्षात आले। चारथळ यांनी ताबडतोब घरमालक भास्करराव देशमुख यांना घराला आग लागल्याची माहिती दिली व लगेचच भास्करराव देशमुख यांनी गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना फोन करून घटनेबद्दल सांगितले। देशमुख यांनी कारंजा अग्निशमन दलाचे फायरमॅन शुभम झोपाटे यांना माहिती दिली। माहिती मिळताच तात्काळ कारंजा नगर परिषद अग्निशमन दल यांनी घटनास्थळी दाखल होऊन भीषण आगीवर नियंत्रण मिळविले। यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माकोडे बातम, चालक वाळू काठोळे, फायरमॅन नरेंद्र भोयर व शुभम झोपाटे यांनी मोलाची कामगिरी बजावली। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।